गुड मॉर्निंग स्टुडंट. मी कनोजे सर तुम्हाला वेलकम करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलला करियर झोन बाय कनोजे सर. आज बघा, आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहे, दॅट इज नोन ॲज HCF अँड दी LCM. या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायची आहे कॉमन फॅक्टर्सबद्दल, काही नॅचरल नंबर, को प्राईम नंबर, प्राईम नंबर्सबद्दल. तर नंबर्सचे प्रकार कोणते कोणते आहे, त्यांच्यामधला फरक काय आहे, कशाला म्हणतात प्राईम नंबर्स, कंपोजिट नंबर, ट्विन स्पाईन नंबर, हे सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहे. तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे बेटा HCF आणि LCM. ओके, व्हिज्युअल असेल तर बघा, चॅप्टरचं नाव टाकलं आहे मी. तर स्क्रीनच्या बाहेर जात असेल तर बघा HCF, आपल्या चॅप्टरचं नावमध्ये आहे HCF आणि LCM. व्हॉट इज मीन बाय HCF? हा शब्द आपण पहिल्यांदा ऐकला आहे का? नाही, भरपूर आधी ऐकलेला आहे. दॅट इज नोन ॲज हायेस्ट कॉमन फॅक्टर. त्याला आपण काय म्हणतो बेटा? HCF. आता व्हॉट इज मीन बाय हायेस्ट कॉमन फॅक्टर, तर हळूहळू या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार की HCF कशाला म्हणतात. सेकंड काय आहे आपला चॅप्टरच्या हेडलाईनमध्ये LCM. LCM चा लॉंग फॉर्म काय होते बेटा? लोएस्ट किंवा लिस्ट कॉमन मल्टिपल. लोएस्ट किंवा लिस्ट कॉमन मल्टिपल, हे दोन पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचे चॅप्टरमध्ये डीपमध्ये. तर त्याच्या आधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं माहीत असणे आवश्यक आहे नंबर्सबद्दल आणि त्या नंबर्सचे जे काही टाईप्स आपल्याला या चॅप्टरमध्ये दिलेले आहे त्याच्याबद्दल. तर सगळ्यात पहिलं काय आहे बेटा बघा, फर्स्ट आहे प्राईम नंबर. काय आहे बेटा? सगळ्यात आधी व्हॉट इज दॅट? प्राईम नंबर. आता व्हॉट इज मीन बाय प्राईम नंबर, कशाला म्हणतात, प्राईम नंबर कशाला म्हणतात? हा वर्ड आपण पहिलेही ऐकलेला आहे, क्लास 6मध्ये ऐकला आहे, बरोबर आहे की नाही? तर कशाला म्हणतात प्राईम नंबर? तर प्राईम नंबर म्हणजेच काय, असा नंबर बघा, मराठीमध्ये सांगत आहे, क्लिअर लँग्वेजमध्ये सांगत आहे. आफ्टर दॅट त्याचे डेफिनेशन देणार आणि त्या डेफिनेशनला सुद्धा ब्रेक करून सिस्टमॅटिकली तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार. जे विद्यार्थी ऑलरेडी माहीत आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे, बट ज्याला ही कन्सेप्ट क्लिअर नाही आहे व्हॉट इज दॅट प्राईम नंबर, तर त्याला समजलं पाहिजे. त्या उद्देशाने मी एकदम छोट्या पॉईंटनुसार सांगणार आहे, ठीक आहे? तर प्राईम नंबर कशाला म्हणतात बेटा? तर जेही आपले नंबर्स आहे, या नंबर्समध्ये असे काही नंबर्स ज्यांचा फॅक्टर एक असेल किंवा तो नंबर इटसेल्फ म्हणजेच तो स्वतः असेल. म्हणजेच काय, अजून सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो, असा कोणताही नंबर जे एकच्या पाड्यामध्ये येऊ शकतो, एकचा मल्टिपल असू शकतो, नाहीतर डायरेक्ट तो स्वतःच्या पाड्यामध्ये येणार. सपोज टू बी बघा, मी एक छोटासा नंबर घेतोय, दॅट इज नोन ॲज 3. 3ला जर आपण बघितलं तर एकच्या पाड्यामध्ये म्हणजेच की 1च्या पाड्यामध्ये इच अँड एव्हरी नंबर येतात, ठीक आहे? तर हा एक याचा ॲज अ कॉमन फॅक्टर आहेच, ठीक आहे? तर एकच्या व्यतिरिक्त 3 हा डायरेक्ट स्वतःच्या पाड्यामध्ये येतोय, बरोबर आहे की नाही? त्याच्या व्यतिरिक्त कुठे येतोय का? नाही येत. अजून दुसरा कोणता एखादा थोडासा मोठा नंबर बघू आपण, दॅट इज नोन ॲज 13. आता हा 13 नंबर जे आहे आपल्याला माहीत आहे एकच्या पाड्यामध्ये येणारच, नो डाऊट. बट याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्याही पाड्यामध्ये 13 येत नाही. तो डायरेक्ट कोणाच्या येणार? स्वतःच्या येणार. कोणाच्या येणार? स्वतःच्या. इटसेल्फ. काय? इटसेल्फ म्हणजेच की स्वतःच्या पाड्यामध्ये येणार. द नंबर विच हॅज ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर अँड नंबर इटसेल्फ म्हणजेच की स्वतःचा नंबर आणि एक या दोन पाड्यामध्ये येऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही, त्याला आपण काय म्हणतो? प्राईम नंबर म्हणतो. आता याचे डेफिनेशन कशा प्रकारे होणार बघा. तर डेफिनेशन कशा प्रकारे होणार? तर डेफिनेशनसाठी बघा मी तुम्हाला लिहून देतोय, लिहा. द नंबर whose only factor, the number whose only factor are 1 and number itself, म्हणजेच की असा नंबर ज्याचा फॅक्टर कोण राहणार आहे? ओनली 1 असं राहणार आहे, किंवा तो नंबर स्वतः त्या नंबरला आपण काय म्हणतोय बेटा? प्राईम नंबर. काय म्हणतो? प्राईम नंबर. इथपर्यंत क्लिअर आहे? प्राईम नंबर कशाला म्हणतो आपण? द नंबर हुज ओनली फॅक्टर आर 1 अँड नंबर इटसेल्फ म्हणजेच की
तो एक राहणार त्याचा फॅक्टर किंवा तो स्वतःचाच नंबर राहणार, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेच फॅक्टर राहणार नाही, त्याला आपण काय म्हणतो बेटा, प्राईम नंबर्स म्हणतो. इथपर्यंत क्लिअर झाला सगळ्यांना. आता प्राईम नंबर्सबद्दल तुम्हाला क्वेश्चन खूप बढिया विचारण्यात आलेले आहे, जसं की सिलेबसमध्ये पण, आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जे स्कॉलरशिप एक्झाम आहे, NMS हे NMMS जी एक्झाम आहे तुमची, या NMS एक्झाममध्ये MMSमध्ये तुम्हाला याबद्दल विचारले जाते. कोणते कोणते प्रश्न विचारण्यात येतात की प्राईम नंबर कोणते कोणते आहे, 1 to 100 पर्यंत कोणते कोणते प्राईम नंबर आहे, किंवा 1 to 100 पर्यंत किती प्राईम नंबर आहे, किंवा 1 to 50 पर्यंत किती प्राईम नंबर आहे, किंवा 50 to म्हणजेच की या प्राईम नंबर्स 1 to 100 पर्यंत जेवढेही प्राईम नंबर्स आहे याच्यावर कमीत कमी 8 ते 10 प्रकारचे क्वेश्चन फिरवून तुम्हाला विचारले जातात. समजला इथपर्यंत. म्हणून आपल्याला काही आवश्यक आहे ते म्हणजेच की प्राईम नंबर्स कोणते कोणते आहे ते. तर प्राईम नंबर्स कशाला, आता बघा पाठ करसाल तर बढिया आहे, काही प्रॉब्लेम नाही. सपोज टू बी तुम्हाला ते पाठ होत नाही आहे, लर्न नाही झालेलं आहे, तर तुम्हाला पाढे जर माहीत असेल अप टू द 18 किंवा 20 पर्यंत जर सपोज टू बी पाढे पाहत असेल तुम्हाला, तर तुम्ही स्वतःहून काढू शकता की कोणते कोणते नंबर्स आहेत. तर मी काय करतोय सध्याला डायरेक्ट लिहितोय, कारण की आपला व्हिडिओ जर सपोज टू बी मी विचार करत बसणार तर आपल्याला खूप वेळ लागणार तुम्हाला विचारता. तर डायरेक्ट मी काय लिहितोय, प्राईम नंबर्स 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्याच्यानंतर कोणता कोणता आहे, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, ते आफ्टर दॅट 59, 69, 59, 61, आफ्टर दॅट 67, 71, 67, 71, आणि एवढंच नाही तर 73, 79, 83, 89, आणि लास्ट वन दॅट इज दी 97. आता बघा, भलेही आपल्याला थोडंसं टाईम लागलं असेल, बट तुम्हाला माहिती आहे की नंबर्स लिहिलेले आहे मी, काय लिहिलेलं आहे, प्राईम नंबर्स कुठून 1 to 100 पर्यंतचे प्राईम नंबर्स मी बेटा लिहिलेले आहे इथे. इथपर्यंत काही डाऊट आहे तुम्हाला? आता या प्राईम नंबर्सला मी इरेज करत नाही, कारण की याच्या बेसवरच सगळं समोरचे काही कन्सेप्ट आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे तुम्हाला? प्राईम नंबर म्हणजे समजलं की ज्या नंबरला 1ने भाग जातो किंवा डायरेक्ट स्वतःने भाग जातो त्या नंबरला म्हणतात प्राईम नंबर, किंवा असा नंबर जो 1च्या पाड्यामध्ये येतो आणि डायरेक्ट स्वतःच्या पाड्यामध्ये येतो त्याला सुद्धा काय म्हणतात बेटा, प्राईम नंबर्स म्हणतात. किती आहे टोटल? 1 to 100 पर्यंत 25 प्राईम नंबर्स आहे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. क्लिअर आहे इथपर्यंत? हे झालं माझं बेसिक. इथपर्यंत काही डाऊट असेल तर मला विचारा. काही डाऊट आहे? चला नेक्स्ट पॉईंट बघू आपण. दॅट इज नोज ॲज ए कंपोजिट नंबर. प्राईम नंबर बघा, स्क्रीनशॉट मारायचं असेल तर मारू शकता. आफ्टर दॅट आपण बघणार आहे कंपोजिट नंबर. क्लिअर आहे? इरेज करू, हे वरचं इरेज करतोय, खालचे नंबर जसेचे तसे राहू देतोय, कारण की आपल्याला त्याचं काम आहे. ठीक आहे, आपल्याला काय आहे त्याचं बेटा काम आहे. नेक्स्ट बघा कंपोजिट नंबर. नेक्स्ट काय आहे बेटा? कंपोजिट नंबर. चला लिहा कंपोजिट नंबर्स. आता कंपोजिट नंबर्स कशाला म्हणतात? बढिया कन्सेप्ट आहे. कशाला म्हणतात? आता बघा, कंपोजिट नंबर कशाला म्हणतात बेटा? द नंबर विच हॅज ए मोर दॅन 2 फॅक्टर. काय म्हटलंय मी? द नंबर विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर इज कॉल्ड एज कंपोजिट नंबर. म्हणजेच की ज्या नंबरला 2 पेक्षा जास्त, मोर दॅन 2 2 पेक्षा जास्त जर फॅक्टर पडत असेल तर त्या नंबरला आपण काय म्हणतो बेटा? कंपोजिट नंबर म्हणतो. काय म्हणतो? कंपोजिट नंबर. सारं एक्झाम्पल घेऊ का? चला आपण समजा मी 12चा एक्झाम्पल घेतो. भलेही तुम्हाला फॅक्टर म्हणजे माहीत नसेल, पण पाडे म्हणजे 100% माहिती आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट सिम्पल लँग्वेजमध्ये विचारतो, पाड्या कोणत्या कोणत्या पाड्यामध्ये येतोय, कोणाचा मल्टिपल आहे बघा. तर 1च्या पाड्यामध्ये तर येणारच, 2च्या येतो का 12, बेसक 12, 2 6 12, बरोबर आहे. 3च्या येतो का 3 चौक 12, 3 4 12. 4च्या पाड्यामध्ये येतोय का 4 दुनिया 4 त्रिक 12. 4च्या पाड्यामध्ये येतोय. 5च्या पाड्यामध्ये येतो का? नाही. 6च्या पाड्यामध्ये 12 येतो का? हो. 6 दुनी 12. आणि 6च्या नंतर मग डायरेक्ट 7 दुनी 14 होणार. 7 नाही, 8 नाही, 9 नाही, डायरेक्ट स्वतःचं, दॅट इज 12 1 12.
आता बघा याचे फॅक्टर काय काय निघाले 12चे फॅक्टर कोणते कोणते निघाले 1 2 3 4 6 12. आपली डेफिनेशन काय आहे द नंबर काय आहे कंपोजिट नंबरची डेफिनेशन द नंबर which has more than two factor. The number which has more than 2 factor is called as composite number. तर मला माहिती आहे 12चे फॅक्टर किती आहे 1 2 3 4 5 6 निघत आहे. मी काय म्हटलं कंपोजिट नंबरची डेफिनेशन 2 पेक्षा जास्त. तर 12 हा माझा कंपोजिट नंबर आहे का ऑफकोर्स कारण की याला 2 पेक्षा जास्त आहे म्हणजे इसकी 12 इज ए कंपोजिट नंबर. 12 इज ए कंपोजिट नंबर. इथपर्यंत काही डाऊट आहे बेटा समजलं. सपोज तुम्ही दुसरं एक्झाम्पल बघू 12च्या व्यतिरिक्त समजा 8 बघू आपण. 8ला कंपोजिट नंबर आहे का नाही चेक करू. 1च्या पाड्यामध्ये येणारच 2 4 जा 8 4 2 जा 8 त्याच्यानंतर 2च्या येतो 4च्या येतो 5च्या येणार का नाही येणार 6च्या येणार का नाही येणार 7च्या नाही डायरेक्ट स्वतःच्या 8च्या 2 पेक्षा जास्त फॅक्टर पडत आहे की नाही. तर हा काय झाला बेटा माझा कंपोजिट नंबर झाला आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे 100% शाबाश बढिया. लिहिण्याची आवश्यकता असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्ही होमवर्कमध्ये लिहून आणायचं. क्लिअर आहे इथपर्यंत 2 गोष्टी क्लिअर आहे आपल्या. पहिला आहे प्राईम नंबर कशाला म्हणतो आपण द नंबर विच हॅज ए 1 ॲज ए कॉमन फॅक्टर. द नंबर विच हॅज ए 1 ॲज ए कॉमन फॅक्टर और नंबर इट सेल्फ म्हणजेच की एक राहणार आणि तो नंबर स्वतः राहणार त्याला आपण प्राईम नंबर म्हणतो. आणि आफ्टर दॅट काय म्हटलं आपण कंपोजिट नंबर. द नंबर विच हॅज ए मोर दॅन 2 फॅक्टर 2 पेक्षा जास्त फॅक्टर असेल तर त्याला आपण काय म्हणतो बेटा कंपोजिट नंबर म्हणतो. हे 2 पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांना शाबाश. इरेज करतोय खालचा पोर्शन जसंच्या तसं जाईल हा इरेज करतोय. ओके व्हिडिओ जास्त लॉंग नाही झाला पाहिजे त्या हिशोबाने आपण फास्टमध्ये घेत आहे थोडा कारण की कन्सेप्ट भरपूर बेसिक आहे. आफ्टर दॅट बघा को प्राईम नंबर्सची डेफिनेशन काय आहे. 3rd नंबरचा पॉईंट आहे आपला को प्राईम नंबर. काय आहे बेटा को प्राईम नंबर. आता को प्राईम नंबर कशाला म्हणतात बघा काही आयडिया आहे तुम्हाला काही आयडिया असेल तर सांगा मला. तुमच्या त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेटसुद्धा घेऊ आपण. आता बघा को प्राईम नंबर कशाला म्हणतात. द नंबर काय आहे द नंबर विच हॅज ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर. ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर इज कॉल्ड को प्राईम नंबर. इथपर्यंत डाऊट आहे. आता डेफिनेशन काय लिहिली आहे मी असे नंबर द नंबर विच हॅज ओनली 1 ॲज ए कॉमन फॅक्टर म्हणजे अशा नंबर्सला असे नंबर ज्याला 2 कंपॅरिझन करत आहे जर 2 नंबरशी आपण तर एकच हा असा कॉमन फॅक्टर राहणार. एक नंबर स्वतःच एक त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणताही कॉमन राहणार नाही. काही एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमध्येच दिलेले आहे बघा. एक्झाम्पल घेतोय मी एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय दिलं आहे आपल्या टेक्स्टबुकमधलंच एक्झाम्पल बघू 10 आणि 21. 10 अँड 21 मी खाली लिहितोय ठीक आहे. तुम्हाला कसं दिलेलं आहे 10 आणि 21 हे आपले काय आहे को प्राईम नंबर्स आहे. काय बेटा को प्राईम नंबर्स. तर याला मी आयडेंटिफाय कशा प्रकारे करू शकतो बघा. हा समजा लिहिला आहे मी 10 हा लिहिला आहे 21. बघा हे खालच्या पोर्शनला बघूच नका कारण की हे नंबर्स लिहायला आपल्याला उशीर लागतोय टाईम लागणार म्हणून मी याला जसंच्या तसं ठेवत आहे कारण की याच्यानंतरचं जे कॉन्सेप्ट आहे ते त्याच्यासाठी आपल्याला याची आवश्यकता पडणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही अप्पर साईडला बघा खालचे जे नंबर्स आहे याला आपण ॲज इट इज कशासाठी ठेवत आहे की याच्यानंतरची जे कन्सेप्ट आहे अच्छा याच्यानंतर जे कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 to 100 पर्यंत जेवढेही प्राईम नंबर्स आहे त्याच्याबद्दल स्टडी करायचं आहे. ठीक आहे. तर बघा को प्राईम नंबरबद्दल काय म्हटलं मी तुम्हाला एकदा बघून घ्या. द नंबर विच हॅज ओनली 1 ॲज ए कॉमन फॅक्टर इज कॉल्ड ॲज को प्राईम नंबर. म्हणजेच की यांचे फॅक्टर पाडणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिले आपल्याला बघा याचं फॅक्टर म्हणजेच की ते कोणत्या कोणत्या पाड्यामध्ये येतात. कोणत्या येतात बघा तर 1 आहे 2 2 5 10
3च्या येतो का? नाही. 3 त्रिक 9, 4 नाही येत. 4च्या येतो का? नाही. 5च्या येतो. 5 दोन्ही 10 आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 10 एका 10. हे झाले कोणाचे फॅक्टर? 10चे फॅक्टर. आफ्टर दॅट 21चे फॅक्टर कोणते येणार? 1चा येतो. 2 नाही आहेत. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 5 3 3 7 21, 3 सुद्धा येतो. त्याच्यानंतर बघा, सांगा बेटा 3च्या नंतर 4 येतो का? नाही. 4 25, 4 6 24 नाही येत. 5 येतो का? नाही येत. 6 येतो का? नाही. 7 त्रिक 21, 7 येतोय. त्याच्यानंतर 8 येतो का? नाही. 9 10 11 डायरेक्ट आता काय येणार? 21 येणार. बघा 10चे फॅक्टर 1 2 5 10 इथपर्यंत क्लिअर आहे. आणि त्याच्यानंतर 1 3 7 21 हे काय झाले माझे या दोन नंबरचे फॅक्टर झालेले आहे. आता मी डेफिनेशननुसार काय म्हटलं आहे त्यांनी आपल्याला की द नंबर विच हॅज ए ओनली 1 ॲज ए कॉमन फॅक्टर, एकच असला पाहिजे. बघा आहे का? तर ठीक आहे. 1 जो आहे 10च्या फॅक्टरमध्ये सुद्धा आहे आणि 1 जो आहे 21च्या फॅक्टरमध्ये सुद्धा आहे. तर याच्या व्यतिरिक्त अजून कोणते रिपीटेशन आहे का? बघा 2 आहे का? नाही आहे. 5 7 कोणताही नंबर रिपीट होत नाही आहे. म्हणजे ओनली 1 ॲज ए कॉमन फॅक्टर, ओनली 1 ॲज ए कॉमन फॅक्टर. म्हणजे हा को प्राईम नंबरची पेअर आहे का? आहे. दिस इज ए को प्राईम नंबर. इथपर्यंत समजलं का बेटा? शाबास. क्लिअर आहे सगळ्यांना? चला नेक्स्ट पॉईंट काय आपलं बघा, ट्विन प्राईम नंबर. हा बढिया कन्सेप्ट आहे. ट्विन प्राईम नंबर कशाला म्हणतात हे इरेज करू. बघा स्क्रीनशॉट मारायचं असेल तर मारू शकता तुम्ही. ओके. आता बघा नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे? ट्विन प्राईम नंबर. एकदा रिवाइज करायचं का? चला फर्स्ट ऑफ ऑल बघितलं आपण प्राईम नंबर. प्राईम नंबर कशाला म्हणतो? द नंबर विच हॅज ए 1 अँड द नंबर इटसेल्फ ॲज ए फॅक्टर. बरोबर आहे की नाही? एक असेल किंवा ते स्वतः असेल त्यालाच आपण काय म्हणतो? प्राईम नंबर म्हणतो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं बेटा? कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर कशाला म्हटलं होतं आपण? सांगा लवकर. कंपोजिट नंबर कशाला म्हटलं होतं आपण? सांगा लवकर. अरे बेटा कंपोजिट नंबर म्हणजेच काय? द नंबर विच हॅज ए मोर दॅन टू फॅक्टर. असे नंबर ज्याला 2 पेक्षा जास्त फॅक्टर पडणार ते काय झाले बेटा? कंपोजिट नंबर. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? काय बघितलं? को प्राईम नंबर्स. तर को प्राईम नंबर्स आपले इथेच आहे. द नंबर विच हॅज ए ओनली 1 ॲज ए कॉमन फॅक्टर. एकच कॉमन फॅक्टर आहे त्याला आपण काय म्हणतो? को प्राईम नंबर म्हणतो. इथपर्यंत काही डाऊट आहे? शेवटचा पॉईंट दॅट इज नोन ॲज ए ट्विन प्राईम नंबर. काय आहे? ट्विन प्राईम नंबर. बघा शेवटचा पॉईंट आहे दॅट इज पॉईंट नंबर 4. काय आहे? ट्विन प्राईम नंबर. खूप बढिया कन्सेप्ट आहे. ट्विन प्राईम नंबर. काय आहे बेटा? ट्विन प्राईम नंबर. आता याची डेफिनेशन सुद्धा लिहून देऊ. द डिफरन्स बिटवीन द टू को प्राईम नंबर इफ द difference between two co-prime number is between two co-prime number is 2. हे महत्वाचं आहे हा. is 2. then the number called as twin prime number. काय आहे? ट्विन प्राईम नंबर. आता बघा डेफिनेशन काय दिले आहे त्यांनी को प्राईम नंबरची. को प्राईम नंबरची डेफिनेशन इफ द डिफरन्स बिटवीन द टू को प्राईम नंबर्स इज 2 देन द नंबर इज कॉल्ड ॲज ट्विन प्राईम नंबर. म्हणजेच काय होते बेटा? असे नंबर ऑफ पेअर्स बघायचे आपल्याला ज्यांचा जो डिफरन्स आहे, जेवढेही प्राईम नंबर्स आहे या असे प्राईम नंबर्स बघायचे आहेत ज्या 2 प्राईम नंबरमधला डिफरन्स किती आहे बेटा? 2 आहे. किती आहे बेटा? 2 आहे. तर ट्विन प्राईम नंबर. आता इथे आपल्याला याची काम आहे. बघा तुम्हाला म्हटलं होतं ना याचं काम का बरं, तेव्हापासून आपण सांभाळून ठेवला याला. बघा काय काम आहे. तर आता बघा, तर असे को प्राईम नंबर काय म्हटलं आहे त्यांनी? द डिफरन्स बिटवीन द टू को प्राईम नंबर इज 2. म्हणजे असे नंबर बघायचे आहे याच्यामध्ये ज्यांच्यामधला डिफरन्स कितीचा असला पाहिजे? 2 नंबरचा. कितीचा? 2 नंबरचा. एक्झाम्पल काय आहे बेटा? बघा तर बघा 2 आणि 3 लगेच आहे. 3 नंतर 5, 3 आणि 5. 3 मध्ये 2 मिळवले 5 झाले. 3 + 2 5 झाले की नाही? म्हणजे यांच्यामधला डिफरन्स कितीचा झाला बेटा? 2चा. म्हणजे हे काय आहे माझं?
ट्विन प्राईम नंबर आहे बघा. फर्स्ट नंबर मी लिखतो 3 आणि 5 हे काय आहे माझा ट्विन प्राईम नंबर आहे. याच्यानंतर बघा 5 आणि 7, 5 + 2 7, 5 आणि 7 हा सुद्धा माझा काय आहे बेटा ट्विन प्राईम नंबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा 11 and 13, 11, 12, 13, 11 and 13 हे सुद्धा माझे काय आहे बेटा ट्विन प्राईम नंबर आहे. काय आहे ट्विन प्राईम नंबर आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे. चला थर्ड नंबरचा लिहितोय मी. काय आहे 11 and 13 हे सुद्धा माझं काय आहे ट्विन प्राईम नंबर आहे. आफ्टर दॅट कुठे दिसतोय बघा 17 and 19, 17, 18, 19 बरोबर आहे. इज इट करेक्ट. आफ्टर दॅट काय आहे आपलं ट्विन प्राईम नंबरची पेअर 17 and 19. फोर्थ नंबरचं कसं आहे 17 and 19, 17, 18, 19 म्हणजेच की काय आहे बेटा आता अशा प्रकारे. आता सगळेच टाईम नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे बघायचं का. अजून कुठे दिसतोय का तुम्हाला 23, 29 नाही 29, 31 बघा हे 31 मी इथे नाही इथे लिहितो म्हणजे इझिली आपल्याला कॅप्चर करता येणार. 29 + 2 31 म्हणजेच की हा सुद्धा आपला काय आहे ट्विन प्राईम नंबर आहे. आफ्टर दॅट बघा अजून कुठे दिसते बघा. बघा कुठे आहे 37, 41 आहे का नाही आहे. 41, 43, 41, 43 हे बघा अशा प्रकारे मार्किंग करतोय लक्षात ठेवा. 41, 43. आफ्टर दॅट कुठे आहे 47 नाही आहे. 53, 53, 59 नाही 59 आहे. 61, 59 and 61 these are also the twin prime numbers. आफ्टर दॅट बघा कुठे आहे 67 नाही आहे. 71, 73, 71, 72, 73 these are also the our twin prime numbers. आफ्टर दॅट चेक करा 79, 83 नाही आहे. 83, 89 नाही आहे. 89, 97 नाही आहे. म्हणजेच की किती आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. देर आर 8 ट्विन प्राईम नंबर इन बिटवीन द नंबर्स 1 to 100. म्हणजेच काय म्हटलं आहे मी आता बघा पूर्ण पॉईंट्स लिहिणार नाही आहे बट इथे मी पॉईंट असा लिहू शकतो देर आर काय लिहू शकतो देर आर 8 ट्विन प्राईम नंबर्स 8 ट्विन प्राईम नंबर्स 8 ट्विन प्राईम नंबर्स इन बिटवीन काय आहे इन बिटवीन देर आर 8 ट्विन प्राईम नंबर्सची पेअर आहे इन बिटवीन 1 to 100 आणि ते कोणते कोणते आहे तर खालीलप्रमाणे आहे. समजला इथपर्यंत. काही डाऊट आहे 100% क्लिअर. शाबाश. तर तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्हाला क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातो की ॲक्च्युअलमध्ये 50 to 100 पर्यंत ट्विन प्राईम नंबर्स कोणते कोणते आहेत. जसं आपल्याला प्रॅक्टिस सेट चेक करायचं आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते हे सुद्धा आपण चेक करणार. क्लिअर आहे इथपर्यंत. तर हे झाले आपले ट्विन प्राईम नंबर. इथपर्यंत काही डाऊट असेल तर मला सांगा. नाही आहे. सगळ्यात स्टार्टिंगला आपण SCF आणि LCM बघितलं. हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड द लोएस्ट कॉमन फॅक्टर. आफ्टर दॅट काय बघितलं आपण प्राईम नंबर्स. द प्राईम नंबर्स कशाला म्हणतो द नंबर्स विच हॅज ए 1 ॲज ए कॉमन फॅक्टर अँड नंबर इट सेल्फ इज कॉल्ड एज ए प्राईम नंबर. आफ्टर दॅट काय बघितलं कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर कशाला म्हणतोय आपण द नंबर विच हॅज ए मोर दॅन 2 फॅक्टर इज कॉल्ड एज कंपोजिट नंबर. त्याच्यानंतर काय बघितलं आपण त्याच्यानंतर बेटा आपण बघितलं आहे मला वाटते कंपोजिट नंबर को प्राईम नंबर्स आणि त्याच्यानंतर आपण ट्विन प्राईम नंबरपर्यंत पोहोचलो. तर ट्विन प्राईम नंबरची कन्सेप्ट खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर ट्विन प्राईम नंबर कशाला म्हणतो आपण द नंबर विच हॅज ए डिफरन्स बिटवीन द टू को प्राईम नंबर इज 2. ज्यांच्यामधला डिफरन्स कसा असला पाहिजे बेटा 2चा असला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो ट्विन प्राईम नंबर म्हणतो. इथपर्यंत काही डाऊट असेल तर मला विचारा नक्की. चला नेक्स्ट घ्यायचं. शाबाश. इथपर्यंत काही डाऊट नाही आहे. नेक्स्ट आपण बघा आता याच्यानंतर आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 10. काय बघणार बेटा प्रॅक्टिस सेट नंबर 10 भरपूर इझी आहे. क्वेश्चन लिहून घ्यायचे ॲन्सर मी समजून सांगणार. क्लिअर आहे. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.